द्रोणाचार्यांच्या मृत्यूपश्चात दुर्योधनाने कौरवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कर्णाची नियुक्ती केली. कर्णाने दुर्योधनाला शब्द दिला की तो अर्जुनाचा वध करेल आणि युद्धात दुर्योधनाचा विजय निश्चित करेल. आपण अर्जुनापेक्षा सर्वतोपरी कसे श्रेष्ठ आहोत हे तो दुर्योधनाला पटवून देत होता. मात्र कर्ण म्हणाला की अर्जुनाकडे सारथ्याच्या रूपात कृष्ण आहे. मग त्याने प्रस्ताव मांडला की जर शल्य त्याचा सारथी बनला तर तो अर्जुनाच्या बरोबरीचा होईल. दुर्योधनाने शल्याच्या घोडे हाकण्याच्या कौशल्याची प्रशंसा केली. तसेच तो असेही म्हणाला की या बाबतीत तो कृष्णाच्या बरोबरीचा आहे आणि त्याने शल्याला कर्णाचा सारथी बनवण्याचे आश्वासन दिले. शल्याने कर्णाचा रथ चालवत असताना त्याला एक गोष्ट सांगितली. ती अशी: एक श्रीमंत व्यापारी होता ज्याची लहान लहान मुलं होती. ती मुलं आपलं उरलेलं अन्न कावळ्याला खाऊ घालत असत. कावळ्याला ते उरलं सुरलं अन्न खायची सवय लागली. श्रीमंत मुलांकडून दिलेले वेगवेगळे पदार्थ खाऊन तो कावळा धष्टपुष्ट झाला आणि स्वतःला इतर कावळ्यांपेक्षा अधिक जास्त श्रेष्ठ समजू लागला. एके दिवशी मानस सरोवराजवळ हंसांचा एक समूह उडत होता. जेव्हा मुलांनी त्या सुंदर पक्ष्यांना पाहिलं तेव्हा त्यांनी कावळ्याला विचारलं, तुम्ही या पक्ष्यांसारखे उडू शकता? आम्ही कधीच कोणाला इतक्या लांब भरारी घेताना पाहिलं नाही. मुलांचं बोलणं ऐकून कावळ्याने विचार केला की आता हे सिद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे की तो कोणी साधारण कावळा नाहीये तर विशेष आहे. म्हणूनच तो उडत उडत हंसाच्या थव्याकडे आला आणि त्यांच्या नेत्याला शोधू लागला. त्याची आणि नेत्याची ओळख झाली तेव्हा त्याने त्या नेत्याला शर्यतीचं आव्हान दिलं. हंसाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला, तू खूपच ताकदवान दिसतोस आणि तू खूप छान भरारी घेऊ शकतोस याची मला पक्की खात्री आहे. पण तू तर एक कावळा आहेस, मग तुला हंसाशी का शर्यत करायची आहे? कावळ्याला आला राग. तो म्हणाला, तू माझा अपमान करण्याची हिम्मत करू नकोस. काय रे, तुला किती प्रकार येतात उडण्याचे? मला उडण्याचे 101 प्रकार ठाऊक आहेत. आणि मग तो त्या प्रकारांचं वर्णन करू लागला. हंस त्याला म्हणाला, मला उडण्याचा एकच प्रकार ठाऊक आहे. त्यावर कावळा त्याची मस्करी करत म्हणाला, आपण तर उडण्याची स्पर्धाच लावायला हवी आणि हा वाद कायमचा मिटवायला हवा. शर्यत सुरू झाली. कावळा आपलं कौशल्य दाखवत चित्रविचित्र प्रकारे उडू लागला. हंस मात्र आपल्या सामान्य वेगाने उडत होता. एक वेळ कावळा हंसाच्या पुढे निघून गेला. कावळ्याचा जय जयकार करण्यासाठी इतर कावळेही तिथे आले आणि कावळ्याने हंसाला हरवावं म्हणून त्याला प्रोत्साहन देता देता हंसाचं मनोबल ढासळेल असं वाईट काहीतरी बोलू लागले. त्यामुळे कावळा खूपच प्रोत्साहित झाला आणि तो अधिक जोरात उडू लागला. या टप्प्यावर कावळ्याने खाली पाहिलं तर काय, चारही बाजूला विशाल समुद्र, आजूबाजूला एखादं झाड नाही ना एखादं बेट. आता मात्र त्याला थकवा जाणवू लागला आणि तो खाली कोसळू लागला. तो अशी जागा शोधत होता जिथे उतरून तो थोडा आराम करू शकेल. पण अशी एकही जागा नव्हती. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं. आता तर तो इतकं खालून उडत होता की त्याची चोच आणि पंख जवळजवळ पाण्याला स्पर्श करत होते. याच दरम्यान हंसानं त्याला पाहिलं. कावळ्यानेही हंसाला पाहिलं आणि त्याने मदतीसाठी त्याला हाक मारली. हंस कावळ्याजवळ आला आणि त्याने विचारलं, तू स्वतःला वाचवण्यासाठी उडण्याच्या 100 प्रकारांपैकी एखादा प्रकार का नाही वापरत? कावळ्याला आता आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याला चांगलं चुंगलं खायला मिळत होतं म्हणून तो स्वतःला जरा जास्तच श्रेष्ठ समजू लागला. मात्र
प्रत्यक्षात तो श्रीमंतांनी टाकलेल्या तुकड्यावर जगत होता. आणि आता तो समुद्रात बुडत होता आणि आपले पंख फडफडवण्यात तो असमर्थ होता. अशा उदास अवस्थेत त्याने पुन्हा एकदा हंसाकडे मदत मागितली. हंसाने आपल्या चोचीने कावळ्याला उचललं आणि ताकदीनिशी वर उडवलं. मग सावकाश त्याला आपल्या पाठीवर बसवलं. हंस कावळ्याला पुन्हा त्याच जागी घेऊन आला जिथून त्यांची शर्यत सुरू झाली होती. तिथून आपल्या थव्यात सामील होऊन तो उडून गेला. कावळा शिकायचा तो धडा शिकला आणि त्याकरता तो हंसाचा ऋणी होता. तेव्हा शल्याने कर्णाला त्याची जाणीव करून दिली की कशा प्रकारे तो धृतराष्ट्राच्या वाचलेल्या मुलांच्या आधारे स्वतःला गोष्टीतल्या कावळ्याप्रमाणे अधिक श्रेष्ठ समजू लागला आहे. त्यानंतर शल्याने भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचे वर्णन केले ज्यात अर्जुनाने शल्याला हरवले होते. शल्याने कर्णाला कावळ्याकडून धडा घेण्याचा आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण आणि अर्जुनाला शरण जाण्याचा सल्ला दिला. लोकप्रिय हिंदी म्हण कौवा चला हंस की चाल या मागची मूळ कथा बहुधा हीच असावी.